जिथे माझं जन्म झाला किंवा हे माझी मातृभूमी आहे, इथे या भूमीसाठी मी अजून काही दिलं नव्हतं आतापर्यंत. पण माझा एक कन्सेप्ट होता की बा ही अशी एक सर्व्हिस आहे आणि लोकांना याची गरज आहे. ओला उबर येईल तेव्हा येईल, मग ते येईल तोपर्यंत आपण का वाट पाहायची का, मग तोपर्यंत आपण सर्व्हाइव्ह कसं करायचं. त्याच्यामध्ये एक SOSचं फीचर आहे. तर ते फीचरमध्ये तुम्हाला पूर्ण पोलीस स्टेशनचे नंबर मिळतात आणि तुमचे जे लाईव्ह लोकेशन आहे तुमच्या रिलेटिव्हला वगैरे तुम्ही पाठवू शकता. हे आमच्या कारमध्ये पॅनिक बटन पण आहे. ते पॅनिक बटन जरी प्रेस केली तर ते नियरेस्ट पोलीस स्टेशनला जातो किंवा आम्हाला जातो. तर त्या कंडिशनमध्ये पण आम्ही ॲक्शन घेतो. कुपन कोड विषय हा आहे की आपण काही 500 रुपयाचा किंवा 50 रुपयाचा, जसं 5 राईड जर कंप्लीट झाल्या तर आपण 500 रुपयाचा ऑफ देतो. आणि फर्स्ट युजरला आपण 50 रुपयाचा ऑफ देतो. तर ते कुपन आमचे जे मार्केटिंग टीम असते ते डिस्ट्रीब्यूट करतात नाही, ते तुम्हाला कुठल्याही माध्यमातून मिळू शकतात. नमस्कार मंडळी, मी सुषमा कोठीकर आणि तुम्ही बघत आहात मंडल न्यूज. आज एक आगळा वेगळा विषय घेऊन मी तुमच्या समोर आली आहे. आपण दैनंदिन जीवनामध्ये रोज वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करत असतो आणि हा प्रवास करत असताना आपल्याला गरज पडते ती टॅक्सीची. आणि आजच्या नवीन युगामध्ये तंत्रज्ञानाच्या या क्षेत्रामध्ये पुष्कळ असा विकास झालेला आहे आणि ओला उबरसारखे ॲप आपल्याला आज कॅब बुकिंगसाठी अवेलेबल आहेत. पण मी गोष्ट करते आहे ती अमरावतीच्या मातीची. या अमरावतीच्या मातीमध्ये एका व्यक्तीने अमरावतीत तयार केलेला ॲप जो एक कॅब ॲप आहे, त्याच्यातून तुम्ही 50 रुपयापासून 80 रुपयापासून आपलं बुकिंग करू शकता आणि आपली राईड कंप्लीट करू शकता. आणि आपल्याला ज्या अडचणी येतात प्रवासामध्ये की ऑटो कसा मिळेल किंवा काय आपलं होईल नवीन गावामध्ये गेल्यानंतर, तर असंच हे एक ॲप आपल्या अमरावती शहरामध्ये सुरू झालेलं आहे, ज्याचं नावसुद्धा अगदी मराठमोळं आहे आणि ते आहे झेप कॅब. तर मंडळी, माझ्यासोबत आहे झेप कॅबचे ओनर कुणाल ढोके सर. आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून की त्यांनी ह्या पद्धतीचं हे ॲप तयार करून कशा पद्धतीने हा बिझनेस रन केला आणि अमरावतीकरांसाठी ही जी कॅबची सुविधा आहे ही कशा पद्धतीने काम करणार आहे. तर दादा, मंडळ न्यूजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आधी तुम्ही मला सांगा की तुमचं एज्युकेशन काय झालेलं आहे. सर्वप्रथम तुम्ही तुमच्या प्रेक्षकांना खूप खूप शुभेच्छा देतो की तुम्ही नवीन चॅनल ओपन केला आणि तुमच्या माध्यमातून तुम्ही नवीन जे उद्योग आहे किंवा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे त्यांचे इंटरव्ह्यू घेऊन किंवा जे नवीन त्यांना प्रोत्साहन काहीतरी देत आहे, तर मी तुम्हाला कॉंग्रॅच्युलेट करतो. आणि यांच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर हा एक मॅडमने जो प्रश्न विचारला की सर्व्हिस कशी सुरू झाली आणि याचा उपयोग काय, तर ही सर्व्हिस आता माझं जे एज्युकेशन बॅकग्राऊंड आहे, मी BTech नॉटिकल सायन्स आहे मर्चंट नेव्हीमध्ये, म्हणजे माझं जे बॅकग्राऊंड आहे ते नेव्हिगेशनल आहे. आणि माझी जे कोर फील्ड आहे ते ट्रान्सपोर्टेशन आहे. तर ट्रान्सपोर्टेशन फील्ड असल्यामुळे मी आउट ऑफ द इंडिया आणि ऑल ओव्हर द वर्ल्ड म्हणजे जवळपास अर्ध जग पाहिलेलं आहे. तर जेव्हा आपण युरोप कंट्रीमध्ये जातो किंवा एशियन कंट्रीमध्ये सिंगापूर, मलेशिया या कंट्रीमध्ये जातो, तर ते इंडियापेक्षा खूप डेव्हलप झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये या टॅक्सी सुविधा ज्या आहे ह्या खूप नॉर्मल आहे. आज आपल्याला जरी या खूप अशा नवीन वाटतात किंवा इंटरेस्टिंग वाटतात, तर त्यांच्यासाठी ते डेली रुटीन आहे, ते यूज टू झाले. म्हणजे आपल्याकडे पहिले असं होतं की पहिले कॅब म्हणजे खूप मोठी गोष्ट असायची किंवा कार म्हणजे खूप मोठी गोष्ट असायची. तर आता ते तसं राहिलं नाही, कारण जसं कोरोनाने प्रत्येकाला एक शिकवलं आहे लाईफ कसं जगायचं किंवा ट्रान्सपोर्टेशनचा जो प्रॉब्लेम होता तो आपण ओव्हरकम केला कुठल्या सिच्युएशनमध्ये. कारण की ST बंद होती किंवा रेल्वे बंद होत्या, फ्लाईट्स बंद होत्या, तर त्यामुळे हे सगळं थांबलेलं होतं. मग लोकांना हा प्रश्न होता की आता मुवमेंट कशी करायची. मग तेव्हा लोक वळले टॅक्सीकडे. मग टॅक्सीकडे आम्ही पण तेव्हा तो चान्स पाहिला की टॅक्सी इंडस्ट्रीमध्ये एक थोडासा एक स्कोप आहे. आणि स्कोप म्हटल्यापेक्षा की आपण समाजाला काहीतरी देऊ शकतो. म्हणजे या ज्या अडचणी आहे या अडचणी ओव्हरकम करताना की आपण आपल्याकडून काय समाजाला देऊ शकतो. मग त्या कोरोनाच्या वेळेस आम्ही असं एक केलं की गव्हर्नमेंटकडून परमिशन घ्यायचो. जसं आता कोणाला अमरावती ते पुणे जायचं आहे किंवा मुंबई जायचं आहे, जॉबच्या रिलेटेड सगळे गव्हर्नमेंट सर्वंट असायचे किंवा XYZ कुठलंही काम असलं, एक्झाम असल्या किंवा काही असल्या, तर हे जे आपले पब्लिक ट्रान्सपोर्टेशन होते हे अवेलेबलच नव्हते. ट्रेन म्हणा किंवा ट्रॅव्हल्स म्हणा किंवा फ्लाईट्स म्हणा. तर मग आम्ही गव्हर्नमेंटकडून ही परमिशन घ्यायचो की आम्हाला या जर्नीसाठी
तुम्ही परमिशन द्या, आम्ही त्यांना त्या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचून द्यायचो. मग लोकांना तो एक चांगला उपक्रम वाटला. मग तिथून मग आम्ही ॲप डेव्हलप केलं. मग आता कोरोनाची तर ते संपली, पण लोकांची नीड होती विदिन सिटीमध्ये सिटी टू सिटी ट्रॅव्हल्स किंवा विदिन सिटीमध्ये ट्रॅव्हल्स. आता विदिन सिटीमध्ये प्रॉब्लेम असा होता, जसा आपला एक जो पॉईंट आपण फॉर एक्झाम्पल जर घेतला वेलकम पॉईंट, तर वेलकम पॉईंटमध्ये सकाळी 5 वाजता किंवा सकाळी 4 वाजता ट्रॅव्हल्स येतात किंवा 7 वाजता 8 वाजता ट्रॅव्हल्स येतात. तर त्या कंडिशनमध्ये ऑटोवाले त्यांचे मनमानी करतात, भाव ठरलेले नसतात, कोणाजवळून 50 घेतात तर कोणाजवळून 100 घेतात. तर मग त्या कंडिशनमध्ये कस्टमरलाही असं वाटतं की फिक्स रेट असायला पाहिजे. फिक्स रेट जर असले तर कस्टमर 400 देतो किंवा 50 देतो, पण फिक्स रेट जर असला तर तो देतो. तर हा फिक्स रेट तिथे नाही आहे, ते त्यांचे मनमानी रेट आहे. तर आता आमचे इथे फिक्स रेट आहे, म्हणजे तुम्ही 80 रुपये 2.5 किलोमीटरचे पे करा. आणि फॉर एक्झाम्पल आता तुमची 2.5 किलोमीटरची जर्नी आहे तर 80 रुपये होईल, 5 किलोमीटरची जर्नी आहे तर 160 रुपये. तर हा फिक्स रेट झाला. आणि एक ट्रस्ट पण झाला. आता तुम्ही लेडीज आहे, तुम्ही सकाळी 4 वाजता आल्याच्या नंतर निश्चितच तुमच्या मनात हा डाऊट राहील की सेफ्टी काय. तर त्याच्यामध्ये एक SOSचं फीचर आहे. तर ते फीचरमध्ये तुम्हाला पूर्ण पोलीस स्टेशनचे नंबर मिळतात आणि तुमचे जे लाईव्ह लोकेशन आहे तुमच्या रिलेटिव्हला वगैरे तुम्ही पाठवू शकता. म्हणजे ते पण तुमची राईट ट्रॅक करू शकतात आणि तुम्ही पण ऑन द वे हा ड्रायव्हर कुठे चालला ते ट्रॅक करू शकता. आणि आमच्या पण सिस्टमला ते माहिती असते की हा कुठल्या रूटने गेला. म्हणजे मला सांगा की ओला आणि उबरपेक्षा तुमच्या ॲपचं हे एक युनिक हे आहे का? हो, जवळपास युनिकच आहे. कारण ओला उबरमध्ये असे इन्सिडेंट झाले आहेत दिल्लीला वगैरे, तर हे इन्सिडेंट्स टाळण्यासाठी आपण हे फीचर ॲड केलं की वुमेन सेफ्टीसाठी, की त्यांना असं जर वाटलं की मी सेफ नाही आहे तर त्याचा उपयोग करू शकतात. आणि आमच्या कारमध्ये पॅनिक बटन पण आहे. ते पॅनिक बटन जरी प्रेस केली तर ते नियरेस्ट पोलीस स्टेशनला जातो किंवा आम्हाला जातो. तर त्या कंडिशनमध्ये पण आम्ही ॲक्शन घेतो. म्हणजे आणि हे पॅनिक बटन एक्झॅक्टली कारला कुठे आहे? ती पॅसेंजरच्या सीटलाच असते. आणि इन केस ड्रायव्हर जर पॅनिक झाला, कधी कधी कस्टमर पण ऑड असतो, प्रत्येक वेळेस ड्रायव्हरच ऑड नसतो, कधी कधी कस्टमर पण ऑड असतो. तर ड्रायव्हरसाठी पण पॅनिक बटन आहे. दोघांसाठी पण आणि जे कॅबमध्ये बसले त्यांच्यासाठी पण. तुम्ही मर्चंट नेव्हीमध्ये आहात आणि एक चांगलं पॅकेज तुम्हाला असेलच आणि तुम्ही एवढ्या सगळ्या देशांचा प्रवास केलेला आहे. सो तुम्हाला असं का वाटलं की आपण अमरावतीसारख्या शहरासाठी हा असा एक ॲप तयार केला पाहिजे? मोदी साहेबांनी एक इंटरव्ह्यूमध्ये जवळपास 2 ते 3 वर्षा अगोदर म्हटलं होतं की इंडियामध्ये ब्रेन ड्रेनचा जो आहे हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. ब्रेन ड्रेन म्हणजे जे इथलं जे पोटेन्शियल आहे, इंडियामधलं जे पोटेन्शियल आहे, जसे सुंदर पिचाई झाले किंवा अजून XYZ जे पण असतील, तर ते इथे शिकतात, ग्रॅज्युएशन करतात, इंजिनिअरिंग करतात, मग फॉरेनच्या कंट्रीमध्ये जातात की बेस्ट ऑपॉर्च्युनिटी ग्रॅब करायसाठी. मग ती ऑपॉर्च्युनिटी म्हणजे इथलं जे नॉलेज आहे ते त्या कंपनीला देतात, ती कंपनी ग्रो होते. मग आपण गुगल सारख्या सर्व्हिस इथे पेड म्हणून यूज करतो. म्हणजे आपण त्यांचे API यूज करतो गुगलचे किंवा बाकीच्या XYZ सर्व्हिस यूज करतो, पण इनडायरेक्टली फायदा जो आहे तो त्याच कंट्रीला होतो. आणि आपण किती जरी काही केलं, आज ते CEO जरी असले तर ते त्या कंपनीचे एम्प्लॉईजच आहे. पण मी जरी कुठे पण जरी काम केलं, मी UK मध्ये काम केलं, US मध्ये काम केलं, तर मी त्यांचा एम्प्लॉईज आहे. आणि मी या समाजाला काही देत नाही. म्हणजे जिथे माझं जन्म झाला किंवा हे माझी मातृभूमी आहे, तर इथे या भूमीसाठी मी अजून काही दिलं नव्हतं आतापर्यंत. पण माझा एक कन्सेप्ट होता की बा ही अशी एक सर्व्हिस आहे आणि लोकांना याची गरज आहे. ओला उबर येईल तेव्हा येईल, मग ते येईल तोपर्यंत आपण काय वाट पाहायची का? मग तोपर्यंत आपण सर्वाइव्ह कसं करायचं? बरं, हे ॲपचं जे नाव तुम्ही ठेवलं आहे झेप, हे कसं काय सुचलं? म्हणजे मराठी नाव ठेवावं असं का बरं वाटलं तुम्हाला? आता झेप म्हणजे आता बाकीचे काही नाव सुचत नव्हते आणि आपल्याला भरारी घ्यायची होती उंच, तर मग ते एक नाव आठवलं की झेप. आणि मराठी गाणं होतं आकाशी उंच झेप गिरे पाखरा, मग त्याच्यातलं आम्ही घेतलं. अच्छा, त्याच्यातून ते झेप हे नाव घेतलं. मला सांगा, आता हा जो अनुभव आहे, आता तुम्ही किती दिवसांपासून हे करत आहात, कोविडपासून तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आहात, तर आता तुम्हाला कशा पद्धतीचा अनुभव आला आहे? कशा पद्धतीने अमरावतीकर या ॲपला ॲक्सेप्ट करत आहेत, राईडला ॲक्सेप्ट करत आहेत? अनुभव खूप छान आहे. आता इथली जी इंडस्ट्री आहे, समजा डॉक्टर्स झाले किंवा
वर्किंग एम्प्लॉईज झाले, लेडीज झाल्या. आता डॉक्टर्स असे वापरतात की त्यांना इन केस बडनेरा रेल्वे स्टेशन जायचं आहे तर स्वतःची व्हेकल काढल्यापेक्षा आणि मग ती परत येईल व्हेकल, मग ते म्हणतात आम्ही झेप कॅबला प्रिफर करतो की घरून मग डायरेक्ट रेल्वे स्टेशन आणि रेल्वे स्टेशनपासून घरी. म्हणजे असे खूप सारे डॉक्टर्स यूज करतात, जसे रिम्सचे डॉक्टर आहे किंवा गोडे कॉलेजचे प्रोफेसर्स आहे. हा झाला डॉक्टरचा प्रश्न. मग लेडीजचा प्रश्न असा आहे की एखाद्या वेळेस चेकअप्स असतात, प्रेग्नन्सी चेकअप्स असतात किंवा सोनोग्राफी वगैरे असतात, तर मग त्यांना ऑटो वगैरे ते सहन होत नाही, कारण त्यांचा जो सस्पेन्शन असतो ऑटोचा तो थोडा हार्ड असतो, म्हणजे गड्डे वगैरे ते मग लेडीज सहन करू शकत नाही. तर या केसमध्ये त्यांना खूप चांगला ऑप्शन आहे की कॅब सर्व्हिस, तर ते पण यूज करतात. आणि मग आता आपल्या इथले जे मुलं आहे, यंग जनरेशन आहे, जे इंजिनियर झाले आहे, ते सगळे आहे पुन्हा मुंबईला सेटल. मग राहिले त्यांचे आई वडील इथे. मग आई वडील एकटे असतात, जे फंक्शन जे असतात, समजा एंगेजमेंटचं फंक्शन आहे, लग्नाचं फंक्शन आहे किंवा बाकीचे फंक्शन आहे, तर ते त्यांची व्हेकल ते चालवू नाही शकत, कारण ओल्ड एजमध्ये शिवरिंग होते किंवा बाकीचे काही प्रॉब्लेम्स असतात, विजन प्रॉब्लेम असतात. मग त्यांच्यासाठी पण हा एक खूप चांगला एक ऑप्शन तयार झाला आहे की ते कुठलेही इव्हेंट मिस न करता आमचं झेप कॅब यूज करा आणि प्रत्येक इव्हेंटला जा. तर आता सध्या तुमचं कुठल्या शहरामध्ये चालू आहे झेप कॅब? आम्ही 10 ते 15 शहरांमध्ये आहे, म्हणजे विदर्भ पूर्ण आहे, नागपूर, अमरावती, चंद्रपूर, खामगाव, बुलढाणा, शेगाव, जळगाव वगैरे, आणि बाकीच्या मुंबई आहे, पुणे आहे, भोपाळ वगैरे आम्ही कव्हर करत आहे आता. जवळपास पूर्ण महाराष्ट्र आम्ही महाराष्ट्रामध्ये आहेत. तर अमरावती शहरामध्ये तुमच्या किती कॅब चालू आहे सध्या? अमरावती शहरामध्ये जवळपास 40 कॅब्स आहे आमच्या, आणि ऑल ओव्हर जी फ्लीट आहे ती 800 ते 900 गाड्यांची ऑल ओव्हर फ्लीट. बरं, तुमच्या कॅब सर्व्हिसमध्ये पण जशी ओला आणि उबरची कॅब सर्व्हिस चालते की कुठला तरी टॅक्सीवाला जो असेल तो कार देतो, ओलासोबत टायअप करतो, तर तुमच्या कामाची सिस्टीम कशा प्रकारची आहे झेपची? आम्ही त्यांना मंथली, म्हणजे जे आहे वेंडर्स जे आहे, वेंडर्सला आम्ही मंथली बेसिसवर घेतो, पण त्यांचंही आम्ही एक स्क्रीनिंग करतो. बहुतेक ओला स्क्रीनिंग करते किंवा उबर स्क्रीनिंग करते हे माहिती नाही, पण स्क्रीनिंगमध्ये काय होते की त्याचा बिहेवियर जो आहे ड्रायव्हरचा, तो आम्हाला माहीत पडतो की हा खरंच कॅपेबल आहे का, हा बोलतो कसा किंवा काय कसा. तर आम्हाला जर योग्य वाटला त्याचं एज्युकेशन बॅकग्राऊंड वगैरे, तर ते जर योग्य वाटलं तरच आम्ही घेतो, अन्यथा घेत नाही. एकदा तो ऑनबोर्ड झाला त्याच्यानंतरही आम्ही त्यांना ट्रेनिंग्स वगैरे देतो, ॲपचं शिकवतो किंवा मग त्यांना ग्रूम करतो की कस्टमरचं कसं इंटरॅक्ट व्हायचं, बिलिंग कसे करायचं, आणि इनकेस काही प्रॉब्लेम असलाही तर मग ते सॉल्व्ह कसे करायचे, किंवा प्रत्येक वेळेस उद्धट बोलून होत नाही, तर ते थोडंसं तुम्ही काम डाऊन घ्या, तुम्ही सगळं तुम्हीच हँडल करा, असं तुम्ही आमच्याशी बोलायला लावा, कस्टमर केअरशी बोलायला लावा, ते सॉल्व्ह करतील. प्रत्येक गोष्ट तुम्ही हँडल करायची गरज नाही आहे, तर हे आम्ही त्यांना शिकवतो. बरं, आता एवढे सगळे मोठमोठे ॲप असताना तुम्ही एक तुमचं युनिक असं हे झेप तयार केलं, तर हे करत असताना तुम्हाला चॅलेंजेस काय काय आले? चॅलेंजेस भरपूर आले. आता इथली आताची जी टीम आहे, तर ही टीम अगोदर नव्हती. मग इनिशियली मलाच रस्त्यावर उतरावं लागलं की 1-2 राईड तर मी पण कम्प्लीट केलं, कारण ड्रायव्हर जेव्हा नसतात आणि कस्टमरची नीड असते तर त्यांना आपण हे नाही म्हणू शकत की ड्रायव्हर नाही आहे. तर त्या कंडिशनमध्ये मी पण गेलो, मी पण राईड कम्प्लीट केल्या. त्याचा फायदा असा झाला की कस्टमरचे फीडबॅक मला मिळाले की हा प्रॉब्लेम आहे. तर प्रॉब्लेम असे होत होते की 80 रुपयामध्ये गाडीवाल्यांची मेंटॅलिटी नाही आहे की 80 रुपयामध्ये मी गाडी चालवेन. अच्छा. तर त्यांची मेंटॅलिटी ही असते की मला कमीत कमी 500-1000 रुपये हा प्रॉफिट उरला पाहिजे. तर 80 रुपयाचा हा खूप कमी प्रॉफिट झाला. पण आमचं म्हणणं होतं की जसं जिओनी एक रिव्हॉल्युशन आणली, तुम्हाला फ्रीचं आता टॉकिंग जे आहे ते फ्री आहे. पहिले असं नव्हतं, पहिले 1 रुपये 2 रुपये असं तो चार्जेस लागत होता. तुम्ही जेवढा राईड कंप्लीट कराल तेवढं तुमचं उत्पन्न वाढेल. बरोबर आहे. पण हा कन्सेप्ट कसं होतं की त्यांना समजत नाही. म्हणजे ते कारण असे असू शकतात की त्यांचं एज्युकेशन बॅकग्राऊंड तेवढं नाही किंवा तेवढी मॅच्युरिटी नाही किंवा मेट्रो सिटीमध्ये तसं नाही, कल्चर नाही इथे, म्हणून ते त्यांचा एज्युकेशनचा फरक पडतो, त्यामुळे ते ॲग्री होत नव्हते. मग त्या कंडिशनमध्ये आता आम्ही टीम बनवली. मग आमची टीम आता ऑपरेट करते. तर सफिशियंट गाड्या आहेत, पण तरी मी प्रेक्षकांची माफी मागतो किंवा आमच्या कस्टमरची माफी मागतो, कुठे कुठे आम्ही कमी पडतो. म्हणजे आता डिमांड वाढत चालली तरी आमची फ्लीट कमी पडते. तर आमचं नेहमी हेच पूर्ण करायचा उद्देश असतो की प्रत्येक राईड कंप्लीट झाली पाहिजे. आता पुढचं तुमचं काय टार्गेट आहे?
पुढचं टार्गेट हेच आहे की एक्सपान्शन झाले पाहिजे आणि आणखी स्मूथ सर्व्हिस भेटली पाहिजे. आणि इथले जे गाव जे आहे जसे 40 किलोमीटर 50 किलोमीटर, आता हे आपण एक डिस्कस जे केलं ते 10 किलोमीटर किंवा 20 किलोमीटर बडनेरापर्यंत किंवा कठोरापर्यंतच आपण डिस्कस केलं. तर ह्याच्या पण पलीकडे आम्हाला जायची आता हे आहे, इच्छुक आहे. म्हणजे जसं नांदगाव पेठ झालं, शिराळा झालं, इकडे आपलं भातकुली वगैरे झालं, दर्यापूर झालं, तर इथे पण आम्ही लोकल राईड सुरू करणार आहे. म्हणजे या मोठ्या कंपन्या TR1 आणि TR2 सिटीमध्ये जातील तर आम्ही एक्झॅक्टली अपोजिट जाऊ. अच्छा, तुम्ही ग्रामीणमध्ये जाणार? आम्ही ग्रामीणमध्ये जाऊ. वा वा वा, म्हणजे ग्रामीणच्या लोकांना पण एक नवीन काहीतरी शिकायला मिळेल आणि त्यांची पण जी गरज आहे की प्रायव्हेट टॅक्सीवाल्यांकडून एखाद्या वेळेला जी फसवणूक वगैरे होऊ शकते किंवा सिक्युरिटी असते तर ते त्यांना सुद्धा त्याचा फायदा मिळेल. बघा मित्रांनो की कुणाल दादा हे मर्चंट नेव्हीमध्ये जॉब करतात आणि अनेक देशांमध्ये ते फिरून आलेले आहेत, परंतु तरीसुद्धा आपल्या जन्मभूमीसाठी म्हणजे अमरावतीसाठी काहीतरी करावं या हेतूने त्यांनी हे झेप ॲप तयार केलेलं आहे आणि खूप चांगला रिस्पॉन्स त्यांना अमरावतीकरांकडून मिळतो आहे. आणि बऱ्याच प्रमाणामध्ये त्यांच्या कॅब संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज चालू आहेत आणि 1-2 दुसऱ्या राज्यांमध्ये सुद्धा चालू आहे. तर आपण आपल्या ज्ञानाचा उपयोग कशा पद्धतीने करून घेतो ते खरोखर आपण कुणाल दादाकडून शिकलं पाहिजे. मला सांगा सर की हे जे ॲप आहे आपलं हे मोबाईलमध्ये कशा पद्धतीने वर्क करतं? हे आपण प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकतो किंवा ॲपल मोबाईलमध्ये iOS डिव्हाइसमध्ये PWA म्हणून वेबसाईट आहे जो ॲप्लिकेशनचा सेम इंटरफेस असतो, त्याच्यामध्ये आपण यूज करू शकतो. एकदा तुम्ही डाउनलोड केलं त्याच्यामध्ये तुमचं क्रिएट अकाउंट करा आणि मग लॉग इन करून घ्या. लॉग इन झाल्यानंतर आपल्या ज्या अवेलेबल सिटीज आहे तर अवेलेबल सिटीज म्हणून तुम्ही ज्या सिटीमध्ये तुम्हाला कॅब पाहिजे ती सिटी सिलेक्ट करा. आता फॉर एक्झाम्पल आपण अमरावती सिलेक्ट करत आहोत. आपण अमरावती सिलेक्ट केली तर अमरावतीमध्ये आपल्याजवळ 4 ऑप्शन आहे वरती, लोकल, रेंटल, हाऊस स्टेशन आणि शेअर. आता लोकलमध्ये विदिन सिटीमध्ये आपल्या लोकेशनपासून कुठल्याही लोकेशनपर्यंत आपण जाऊ शकतो. तर याच्यामध्ये आपण टाईप करू शकतो आपली लोकेशन आणि किंवा हा जर सिम्बॉल दाबला तर याच्यामध्ये आपली करंट लोकेशन घेत होतो. तर इथे आपण हा सिम्बॉल आता प्रेस केला, आपली करंट लोकेशन घेतली तर आपण टाकत बडनेरा रेल्वे स्टेशन. ह्याच्यामध्ये आपला कार टाईप सिलेक्ट करायचा. सिडान म्हणजे 4+1, SUV म्हणजे 6+1. तर या दोनपैकी तुम्ही एक कुठली तुमच्या अकॉर्डिंगली तुम्ही घेऊ शकता. आता आपण सिडान सिलेक्ट करू. ह्याच्यामध्ये राईड नावमध्ये आपल्याला इथे किलोमीटर्स दिसतात की तुमच्या लोकेशनपासून ते ड्रॉप लोकेशनपर्यंत किती डिस्टन्स आहे. हे जवळपास 9.7 म्हणजे 10 किलोमीटर. 10 किलोमीटरचे 320 रुपये आहे. तुम्हाला जर ही प्राइस कम्फर्टेबल वाटली तर तुम्ही राईड नाव करू शकता. आणि इन केस तुमच्याजवळ कुपन कोड जर असला तर हा कुपन कोड तुम्ही अप्लाय करू शकता. हे कुपन कोड काय विषय आहे? कुपन कोड विषय हा आहे की आपण काही 500 रुपयाचा किंवा 50 रुपयाचा, जसं 5 राईड जर कंप्लीट झाल्या तर आपण 500 रुपयाचा ऑफ देतो. आणि फर्स्ट युजरला आपण 50 रुपयाचा ऑफ देतो. तर ते कुपन आमचे जे मार्केटिंग टीम असते ते डिस्ट्रीब्यूट करतात नेहमी. ते तुम्हाला कुठल्याही माध्यमातून मिळू शकतात. तर तो कुपन कोड इथे इन्सर्ट करायचा आणि अप्लाय करायचा. तर ही जी अमाऊंट आहे 320 रुपये त्याच्यामधून 50 रुपये तुमचे मायनस होऊन म्हणजे ज्या रेटचं कुपन आम्हाला मिळालेलं आहे कस्टमरला तेवढी अमाऊंट याच्यातून मायनस होते. मग ते 500 असू शकते किंवा 50 असू शकते किंवा 10 पण असू शकते. 10चं तर आतापर्यंत दिलं नाही आम्ही, 50च्या वरतीच आहे. 50च्या वर. तर आपण आता बुक नाव करू. म्हणजे ज्याच्याजवळ कुपन असेल त्यांनी कुपनचं टाकायचं, ज्यांच्याकडे कुपन नसेल त्यांनी बुक नाव करायचं. तर असं हे होतं. आणि टेस्टिंगसाठी आपणच ॲक्सेप्ट करू. तर हे असा ड्रायव्हरचा इंटरफेस असतो. आता ड्रायव्हरला अशी ही राईड इथे शो होते. तुमचं नाव, फ्रॉम लोकेशन टू लोकेशन, आणि ड्रायव्हर ॲक्सेप्ट करतो. ड्रायव्हरला तुमचं नाव येतं आणि तुमचे टाईम येतो की त्याच्या लोकेशनपासून तर तुमच्या लोकेशनपर्यंत पोहोचायला त्याला किती वेळ लागतो. आणि सेम कस्टमरला पण शो होतं. तर इथे ड्रायव्हरने जशी राईड ॲक्सेप्ट केली तर इथे ड्रायव्हरला कस्टमरचं नाव दिसतं आणि ड्रायव्हरच्या लोकेशनपासून तर कस्टमरच्या लोकेशनपर्यंत टाईम किती लागतो तो त्याला हे माहीत पडतो आणि मग त्याच्या अकॉर्डिंग तो नेव्हिगेट करतो. सेम कस्टमरला पण इंटरफेस दिसतो तसा. ड्रायव्हरचं नाव, त्याचा मोबाईल नंबर, गाडीचा नाव आणि टाईम किती लागतो ते. इथून कस्टमर ड्रायव्हरला कॉल करू शकतो आणि हा OTP जेव्हा
ड्रायव्हर तुमच्याजवळ अप्रोच होईल. तेव्हा तो OTP start त्याला करताना सांगायचं. म्हणजे सेम OTP नाही ओला आणि उबर सारखीच प्रोसिजर आहे. मग मला सांगा की ओला आणि उबरपेक्षा अजून काय युनिक फीचर्स तुमच्या ॲपमध्ये आहेत? युनिक फीचर्स हा एक SOSचा आहे आपल्याकडे, हां, की जो वुमेन सेफ्टीसाठी आपण वुमन एनकरेज सेफ्टीसाठी करतो. तुम्ही केलेला आहे. तर तो तुम्ही कुठल्याही कंडिशनमध्ये हा एक पॅनिक बटनचा तुम्हाला सांगितलंच आहे जो कारमध्ये तर आहे. हा जो SOS आहे हा कशा पद्धतीने यूज करायचा? हा SOS जो आहे, तुम्हाला जर असं वाटलं की ड्रायव्हरचं बिहेवियर व्यवस्थित नाही किंवा जो रूट आहे त्या रूटनी हा जात नाही, तर तुम्ही SOS वरती क्लिक करू शकता. हां, SOS वरती क्लिक केल्यावर इथले नियरेस्ट जे पोलीस स्टेशन आहे तिथले नंबर येतात, तुम्ही हा कॉल करू शकता. ओके. किंवा आमचा पण नंबर आहे, तर आमच्याही नंबरला तुम्ही होम स्क्रीनवरून कॉल करू शकता. अच्छा. आणि तुमचा नंबर कुठे शो होईल? होम स्क्रीनला. अच्छा, होम स्क्रीनला बुकिंग हा जो आहे हां, हा आमचा नंबर. म्हणजे हे तुमच्या नंबरला पण ते डायरेक्टली कॉल करू शकतात जर काही त्यांना प्रॉब्लेम आला तर. म्हणजे सोबत ते पोलीस स्टेशनचे पण नंबर तुम्ही त्यांना अवेलेबल करून दिलेले आहे आणि स्वतःचा पण दिलेला आहे. खूपच छान. सर, हा बिझनेस तर तुम्ही स्टार्ट केला आणि हा बिझनेस म्हणजे खूप मोठा आहे, कारण याच्यामध्ये 4 व्हीलरच सगळ्या लागणार आहेत आणि एका 4 व्हीलरची कॉस्ट आज 5 लाखाच्या म्हणजे कमीत कमी 5 लाख रुपयेच आहे. तर ह्या बिझनेस स्टार्ट करताना तुम्हाला किती इन्व्हेस्टमेंट करावी लागली याच्यामध्ये? तर इन्व्हेस्टमेंट तर जवळपास माझी करोडाच्या घरात गेली आहे तशी. आणि ॲपचं जे आहे, ॲपचं जर आमची टेक्निकल टीम आहे तर त्यांचं हे म्हणजे मंथली वेजेस जातातच. ओके. तर पण एक टोटल इन्व्हेस्ट जरी पकडली आपण 1 करोडाच्या जवळपास आमची गेली. अच्छा. आणि कमीत कमी किती रुपयांमध्ये हा व्यवसाय आपल्याला समजा सुरू करता येतो? व्यवसाय जर इंडिव्हिज्युअल व्यक्तीला जर सुरू करायचा असला तर म्हणजे त्यांनी एक गाडी घ्यायची आणि व्यवसाय सुरू झाला असं आहे. पण हा व्यवसायाच्या व्यतिरिक्त आहे. म्हणजे आता अमरावतीमध्ये भरपूर साऱ्या गाड्या आहेत, म्हणजे गाडी घेतली आणि मग भाड्याने चालवली. तर आता ही इंडस्ट्री तशी राहिली नाही. म्हणजे कस्टमरला एक कंपनी आणि रेप्युटेशन या सगळं, जसा हा जो फीचर आहे SOSचा, हा मग इंडिव्हिज्युअल जो आहे बिझनेस करणारा तो हे असे फीचर्स देऊ नाही शकत. मला सांगा की आता हे ॲप जसं इथे महाराष्ट्रातल्या अमरावतीमध्ये सुरू झालेलं आहे, तर अशा प्रकारच्या आपल्या भारतामध्ये अजून कोणकोणते ॲप आहेत ओला आणि उबरच्या व्यतिरिक्त? पुष्कळ ॲप आहे. एक जुगनू म्हणून अमरावतीला आलो होतं, बहुतेक लोकांना माहीत असेल की नसेल. मला तर तेही माहीत नाही. नागपूरला पण भरपूर सुरू आहे. ओवी म्हणून आहे. ह्याच्या अगोदरही 4-5 होते. पण आपल्याच रिजनमध्ये जर पकडले तर असे 10 ते 15 ॲप्लिकेशन आपल्याच रिजनमध्ये आहे, विदर्भामध्ये. आणि ऑल ओव्हर इंडिया जर पकडले तर माझ्या विचाराने 100+ असतील. तर म्हणजे पोटेन्शियल आहे याच्यामध्ये. तर या बिझनेसमध्ये रिस्क काय आहे? म्हणजे रिस्क कुठली होती तुमच्यासाठी या बिझनेसमध्ये? प्रत्येक बिझनेसमध्ये रिस्क असतेच की चालते की नाही चालत, म्हणजे 0 किंवा हिरो. तर याच्यामध्ये तेच रिस्क होती. जर डुबला असतं तर म्हणजे गाड्या विकायला लागल्या असत्या आणि डेव्हलपमेंट ही काहीच कामाची नसते. म्हणजे एकदम 0वरच आलं असतं. बरं, ओला आणि उबरच्या तुलनेमध्ये जेव्हा तुमचं ॲप, म्हणजे आपण ओला उबर याच्यासाठी म्हणतोय की लोकांना हेच 2 ॲप मोठ्या प्रमाणामध्ये माहिती आहेत. बाकीचे नावं जे तुम्ही मला सांगितले तर मला स्वतःला सुद्धा ते ॲप्स माहिती नव्हते, म्हणून आपण ते नाव घेतो आहे. तर याच्या तुलनेमध्ये अमरावतीकरांचा किंवा संपूर्ण महाराष्ट्रातला रिस्पॉन्स कशा पद्धतीने मिळतो तुम्हाला? रिस्पॉन्स चांगलाच मिळतो. कारण ओला जे आहे, ओलाची सर्व्हिस ऑल ओव्हर इंडिया आहे. अगोदर चांगली होती, बहुतेक कुठल्या सिटीमध्ये चांगली असेल, पण अमरावती रिजनमध्ये तितकी स्ट्रॉंग सर्व्हिस नाही. अमरावतीच्या लोकांनी त्यांना ॲक्सेप्टच नाही केलं. म्हणजे ओलाचं काही दिवस चालला आणि नंतर बंद झालं अमरावती शहरामध्ये. तर आपण या रिजनचे असल्यामुळे या रिजनचे प्रॉब्लेम काय आहे आपल्याला चांगले आयडेंटिफाईड आहे. त्याचे सोल्युशन आपल्याजवळ आहे. त्यांची टीम आहे. म्हणजे ओलाचं आपण एक्झाम्पल जर घेतलं तर त्यांची टीम आहे दिल्लीला किंवा मुंबईला. आपल्या रिजनचे प्रॉब्लेम त्यांना समजत नाही. तर त्यामुळे ते इथे सक्सेस होण्याचे चान्सेस फार कमी आहे. मला सांगा की हे ॲप चालू करताना तुम्ही प्री वर्कआउट काय केलं? प्री वर्कआउटमध्ये आपल्याला रिजन ॲनालिसिस करायचा असतो किंवा कस्टमरचा बिहेवियर ॲनालिसिस करायचा असतो. तर आता याच्यावरती माझं PhD पण झालेलं आहे कस्टमर ॲनालिसिसवरती. तर तो बेनिफिट मला सगळा असा मिळाला. बरं, आता तुमचं जॉब अजून पण सुरू आहे बहुतेक मर्चंट नेव्हीचा. आता जेव्हा तुम्ही फील्डवर जाणार तेव्हा मग हा बिझनेस तुम्ही तिथे गेल्यानंतर कशा पद्धतीने हँडल करणार?
आता बिझनेस म्हणजे आता आपण जसे अंबानी किंवा टाटाज वगैरे पाहतो तो एकटाच व्यक्ती सगळं नाही करत. म्हणजे त्यांची कपड्यांचे पण आहे किंवा त्यांचं स्टील इंडस्ट्री आहे किंवा ते टेक्निकल इंडस्ट्री आहे, तर एकटा व्यक्ती पूर्ण इकडे लक्ष नाही देऊ शकत. तर सेम गोष्ट मी पण केली. माझी सगळी टीम आहे. मी इन केस जरी हॉलिडेजला गेलो, मी माझ्या जॉबला जरी गेलो, तर टीम पूर्ण हँडल करतो. ओके, म्हणजे तुमच्याकडे टीम आहे आणि सगळं ऑटोमेटेड आहे. तर मित्रांनो, हे होते कुणालदादा ढोके. आपण आज पाहतोय की अनेक युवक हे बेरोजगारीच्या नावाने ओरडतात, परंतु आपण आपल्या जवळचं स्किल घेऊन जर काही नवीन सुरुवात केली तर नक्कीच त्याच्यामध्ये यश मिळू शकतं. आणि म्हणूनच आज आपण कुणालदादांकडे येऊन त्यांनी सुरू केलेल्या या झेप कॅब ॲपबद्दल जाणून घेतलं आणि अमरावतीमध्ये सुरू झालेली ही कॅब सिस्टीम किती वर्क करते आहे आणि कशा पद्धतीने त्यांना यश मिळालं ते आपण त्यांच्याचकडून आज जाणून घेतलेलं आहे. कुणालदादांनी त्यांचा महत्त्वाचा वेळ मंडल न्यूजला दिला, त्याबद्दल मंडल न्यूजच्या वतीने मी त्यांचे खूप खूप आभार मानते. धन्यवाद दादा आपले.